मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सध्या राजकीय पदे ही पात्रतेवर न मिळता धनलक्ष्मीच्या जोरावर मिळण्याचा प्रघात घडत चालला आहे। हे लोकशाहीला मारक आहे। राजकीय पक्ष देखील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती पाहून तिकीट वाटप करतात, ही शोकांतिका आहे। आपल्या उमेदवारीमुळे सामान्य जनतेला सत्तेत भागीदारी मिळवण्याची प्रेरणा मिळाली, असे मत औंध पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री जयवंत खराडे यांनी व्यक्त केले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या। त्याचा हेतू सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे आणि सामान्य जनतेला सत्तेत समाविष्ट करून घ्यावे, लोकांच्या गरजा आणि सामान्य स्थानिक पातळीवरील सोडवल्या जाव्यात असा होता। यासाठी माझी उमेदवार आहे या विचारासाठी जनतेने साथ द्यावी असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या विरोधात उमेदवार न दिल्याबद्दल श्री खराडे यांनी समाधान व्यक्त केले। या कातर खटाव पंचायत समिती गणातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ स्नेहा अमरजित कांबळे यांनी मतदारांना निष्ठावंत घराण्याला न्याय देण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी म्हटले आहे की आपण ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यवान आबाजी कांबळे यांच्या सुनबाई आहोत। सत्यवान कांबळे हे गेली 40 वर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यांचा जनसंपर्क या भागात दांडगा आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कामासाठी ते सतत जगत असतात। माजी सभापती स्वर्गीय अरुणरावजी बागल आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग देशमुख यांचे विश्वासू खांदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। आपले पती अमरजित कांबळे हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। या माध्यमातून त्यांनी खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी, दुष्काळासाठी 2 वेळा आंदोलन केले। तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना युरिया मिळावा म्हणून आंदोलन केले होते। युवकांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या एसटीच्या प्रश्नासाठी नेहमीच ते कार्यरत असतात। आपण स्वतः उमेद अभियानामार्फत कातर खटाव गणातील महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून गावात आणि परिसरात महिला ट्रेनिंग, बचत गटाचे ट्रेनिंग तसेच सेंद्रिय शेती ट्रेनिंग घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत। याचबरोबर महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत। या कार्याची दखल घेऊन आपणास संधी द्यावी। सौ कांबळे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार अनिल पवार यांच्या प्रचारार्थ स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पदयात्रेस चांगला प्रतिसाद मिळाला। दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आघाडी संदर्भात झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कातर खटाव जिल्हा परिषद गटाची जागा देण्यात आली। असे असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज दाखल करून पुन्हा निवडणुकीतून माघार घेतली। राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी बाबत दगाफटक्याचे राजकारण केले जात आहे। याबाबत राष्ट्रवादीने 24 तासात आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा खटाव तालुक्यातील अन्य 4 गटात गंभीर परिणाम होतील असा इशारा स्वाभिमानीचे कातर खटाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अनिल पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। यावेळी सूर्यकांत भुजबळ, तानाजीराव देशमुख, शरद खाडे, सूर्यभान जाधव, दत्तू काका घारगे, प्रमोद लवंड, महेश गोडसे, संतोष तुपे आदी उपस्थित होते। श्री पवार म्हणाले, या गटातील निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होत आहे। कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कातर खटाव गटातून माघार घेणार नाही। यावेळी तानाजीराव देशमुख, शरद खाडे आदींनी मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी जयवंत खराडे औंध पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे। माझे चिन्ह कवशी आहे। अपक्ष निवडणूक लढवतोय आणि मी आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती मी मतदारांना मागतोय। 1993-94 साली ज्या वेळेला आम्हाला माहीत झालं की धरणं बांधली जाणार, पण आपल्या भागाला पाणी मिळणार नाही, त्यावेळेला माहिती काढून आम्ही पाणी परिषदेचे नागनाथ अण्णा नायकवडी वगैरे यांना भेटून आम्ही 13 तालुक्याच्या पाणी परिषदेमध्ये समाविष्ट झालो आणि डॉक्टर भारत पाटणकर आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांना घेऊन या भागामध्ये आम्ही फिरलो। लोकांना सांगितलं आपल्याला इथं पाणी मिळत नाही, तुम्ही संघर्ष करा। पण त्यावेळेला धरणच बांधली नव्हती, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला नाही। त्यामुळं पाणी जर त्याच वेळेला मोठं आंदोलन झालं असतं
तर त्याच वेळेला पाण्याचा प्रश्न मिटला असता. मग आता त्यानंतर डोंगरावर पवनचक्क्या आल्या, पण त्या माझ्या डोंगरावर का आल्या हे शेतकऱ्यांना आमच्या समजलं नाही. त्यांनी ती डोंगरावरची जमीन काहीच तिथं फक्त गवत असते, त्यामुळं ते कवडीमोल दरानं त्यांनी विकल्या. आणि त्यानंतर त्यांना कळायला लागलं, ज्यावेळेला आम्ही लोकांना सांगू लागलो की तुमच्या डोंगरावर का पवनचक्क्या आल्या, तर त्या वाऱ्याची जी घनता आहे ती एवढं मोठं पवनचक्कीचं पातळ फिरवण्याची ताकद फक्त तुमच्या डोंगरावर आहे, आणि त्या वाऱ्याचं माझं कोण आहे, तर तुम्ही स्वतः शेतकरी. त्यावेळेला मग मोठं पवनचक्कीचं आंदोलन आम्ही उभं केलं, आणि त्यातून ग्रामपंचायतीला त्या म्हणजे पवनचक्कीचा कर आम्ही मिळवून दिला. पण भाडेपट्टा काय आम्ही मिळवून देऊ शकलो नाही. आमचं म्हणणं होतं त्या पवनचक्कीचा भाडेपट्टा सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यांनी कवडीमोल दरानं अगोदरच विकल्यामुळं संघर्ष करून सुद्धा त्यात काही यश नाही आलं. यानंतर दत्ताभाऊ जगदाळे यांनी 2013 सालापासून उपोषणाला सुरुवात केली. ती मी त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा आम्ही संघर्ष केला की ही पाणी मिळा. चला 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 माग बघू ना. चला या आंब्याचा डाहा मोर दिसतो तुला. ये राजू शेट्टी, राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचा जय हो, जय हो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जय हो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गप्ती राजू शेट्टी, एकच गप्ती राजू शेट्टी. कोण म्हणतो येत ना. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार खूप ताकदीनं चालू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कात्रखटाव जिल्हा परिषद गटामध्ये मित्रपक्ष जे आहेत, काँग्रेसचे पंचायत समितीचे उमेदवार स्नेहा अमरजित कांबळे आणि दरुज गणाचे उमेदवार प्रमोद लावडे आणि शिट्टी या चिन्हावर मी उभा आहे. निवडणूक खूप ताकदीनं लढतोय, लोकांच्यापर्यंत पोहोचतो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगला पाठिंबा मिळतोय, चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळपास 25,000 ते 27,000 लोकांच्यापर्यंत आम्ही घर टू घर पोहोचलेलो आहे. स्वाभिमानीचा आणि आमच्या मित्रपक्षांचा विचार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. लोकांना आमची निवडणूक लोकांनी हातात घेतले, लोक वर्गणी देऊन आम्हाला ही निवडणूक लढण्यासाठी पाठबळ देत आहेत. हे सध्याचं चित्र आहे. मात्र गेल्या 2-3 दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल आणि आमच्या मावळ्याबद्दल चुकीचा अपप्रचार चालू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही निवडणूक सोडली आहे, असा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दोन्ही उमेदवारांच्याकडून हे प्रकार घडत आहेत. त्यांना आमचा इशारा आहे की तुम्ही कामावर मत मागा. स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करते याच्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने मत मागते आणि केलेल्या कामावर मत मागते. याच्यासाठीची ही भावना व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद आहे. आमचा सवाल आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा करून माननीय नितीन काका पाटील, राणी महाराज, प्रभाकर देशमुख साहेब, घारगे साहेब या नेतृत्वांच्यावर चर्चा करून कात्रखटाव जिल्हा परिषद गटाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. त्याच पद्धतीनं वर्णे गटाची सुद्धा जागा स्वाभिमानीला सोडली होती. वर्णेच्या जागेवर इतरांनी पाठिंबा दिला आणि माघार घेतली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार लढतोय आघाडीतून. मग नेमकं काय घडलं की कात्रखटाव जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अधिकृतरित्या सोडलेली जागा असताना देखील एबी फॉर्म अजय सानप या उमेदवाराला देण्यात आला. तो एबी फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अधिकृत सोडलेली जागा असताना माननीय गाडगे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दिला.
निवडणूक लढवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर अचानक पाठिंबा तुतारीवाल्याच्या उमेदवाराला दिला, हे नेमकं कशासाठी घडवण्यात आलं, याच्या मागची उद्देश काय, त्याची नेमकी भूमिका काय, ही भूमिका आम्हाला कळत नाही आहे. म्हणून आम्ही थेट जाहीर सवाल करतोय की नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसनं येत्या 24 तासामध्ये आपली भूमिका जाहीर करावी. अन्यथा आम्हाला इतर 4 गटामध्ये 3 गटामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना तातडीनं पक्षाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेईल, हा जाहीर इशारा देण्यासाठीची पत्रकार परिषद आहे. ठरवून आम्हाला जागा सोडण्यात आली होती. अजय सानपांना उमेदवारी अर्ज देण्यामागचा उद्देश काय? पुन्हा अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी याबाबत चकार शब्द उघडलेला नाही. म्हणजे त्यांची मुखसंमती होती का? ज्या स्वर्गीय अजितदादा पवारांचा हवाला देऊन उमेदवारी दिली त्या अजितदादा शब्दाला पक्के होते. मग ह्या तालुक्याच्या नेत्यांनी असं विश्वासघातकी राजकारण करण्याचं कारण काय? आमचा थेट आरोप आहे. विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अधिकृतपणे पक्षाची उमेदवारी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून माघार घेतली आणि घसा फुटत तोपर्यंत या सगळ्या मावळ्यांनी गाडगे साहेबांचा प्रचार पूर्ण खटाव आणि मान तालुक्यामध्ये केला. स्वाभिमानी विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवला, राष्ट्रवादीची विचारधारा पोहोचवली, म्हणून गाडगे साहेबांना इतक्या ताकदीनं मतं पडली. पक्षातले नेते सुद्धा घरात बसलेले असताना स्वाभिमानीची विचारधारा, राष्ट्रवादी विचारधारा लोकांच्यापर्यंत पोहोचून आम्ही मतं मागितली आणि ती घाडगे साहेबांसाठी मागितली. मग घाडगे साहेबांनी स्वाभिमानीच्या बाबतीमध्ये हा विश्वासघातकी खेळ का केला, हा आमचा सवाल आहे. अजय सानपाने उमेदवारी अर्ज मागे घेत किंवा इतर उमेदवाराला पाठिंबा दिला त्यावेळेला घाडगे साहेबांनी याबाबतची भूमिका का व्यक्त केलेली नाही? बरं, आमच्या बाबतीमध्ये हा विश्वासघात केला तर केला. प्रतिनिधी शरद कदम, सचिन गुरव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.